काय? कोणी सांगितलं तुला? मागे सरकत आबाजी म्हणाला. आता आज बाळूनं सांगितलं. समध्या गावात त्या खुनाची चर्चा चालली या. मरू दे मेला तर आपल्याला काय, आपला काय संबंध? कसनुस हसत आबाजी म्हणाला. लगेच धावत स्वयंपाकघरात गेला. रात्रीचं शिळं अन्न उभ्यानेच खाऊ लागला. त्याचा हात थरथर कापत होता. हातातील अन्न कपड्यावर सांडत होतं. मी गावात गेलो. लोक तणावाखाली होती. मांत्रिकाच्या खुनामुळे लोकात प्रचंड दहशत पसरली होती. गावात पोलीस बंदोबस्त होता. पोलीस लोकांकडून मांत्रिकाची जमेल तेवढी माहिती मिळवत होते. हा मांत्रिक म्हणजे गावाला पडलेलं कोडं होतं. त्याच्याबद्दल कुणालाच जास्त माहिती नव्हती. त्यांनी माझी पण चौकशी केली. आबाजी काही दिवसांपासून मांत्रिकाच्या सोबत होता. तो उगाच या प्रकरणात अडकू नये म्हणून मी त्याच्याबद्दल काही सांगितले नाही. मी बकरं घेऊन आलो तेव्हा दुपार झाली होती. वाड्यातील सगळी लोक खालच्या मजल्यावर जमली होती. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सर्व मंडळींना आबाजीने खाली आणले होते. त्यांच्या राहण्याची सोय खाली केली होती. खालच्या मजल्यावर सुद्धा अनेक खोल्या होत्या. त्यामुळे कुणाचीच गैरसोय होणार नव्हती. पण आबाजीच्या अशा वागण्याने घरातील सदस्य नाराज होते. आता आबाजीच्या परवानगीशिवाय कोणालाच वरच्या मजल्यावर जाता येणार नव्हते. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या 2 जिन्यापैकी एक जिना त्याने बंद करून टाकला होता. मागच्या जिन्याचा वापर फक्त आबाजीच करणार होता. याबद्दल कोणालाही समजता कामा नये. मला बाजूला घेत तो खालच्या आवाजात म्हणाला. तो माझीच वाट बघत होता. आजपासून तू फक्त मी सांगितलेली काम करायची. तुला पाहिजे तेवढा पैसा देतो. फक्त कोणतेही प्रश्न विचारायचे नाही. मी नुसतीच मान हलवली. मी आतापर्यंत त्याने सांगितलेली कामेच करत होतो. यावेळी तो माझ्याकडून कोणते वेगळे काम करवून घेणार होता हा प्रश्न मला पडला. मागच्या जिन्यावरून आम्ही दोघे वर गेलो. माझ्या हातात बकऱ्याची दोरी होती. आम्ही दोघं त्या बंद खोलीजवळ गेलो. दरवाजाचे टाळं उघडताना त्याचे हात थरथर कापत होते. त्याने मला ते बकरे आत सोडायला सांगितले. मला त्याचे वागणं थोडं वेडेपणच वाटलं. मी त्याने सांगितले तसं केलं. आबाजीने पुन्हा दरवाजाला टाळं लावलं. त्याने मला तिथून जायचा इशारा केला. मला आत थोडी धुसफूस जाणवली. आतून एकसारखा गुरगुरण्याचा आवाज आला. मग मांस चावण्याचा आणि हाडं चघळण्याचा आवाज आला. आत कोणीतरी अदाशीपणे बकऱ्याचे मांस खात होतं. खाली जाईपर्यंत मी भीतीने गारठून गेलो होतो. मालक, आत कोण होतं का? आबाजी खाली आल्यावर मी घाबरत विचारलं. सांगितलं होतं ना, कोणताच प्रश्न विचारायचं नाही. आबाजीने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सकाळी आबाजीच्या वागण्याला वैतागलेली लोक रात्री त्यांच्यावर थोडी खुश झाली. रात्री आबाजीने मुठभर सोन्याची नाणी आणली होती. ती सोन्याची नाणी बघून सगळ्यांचे डोळे विस्फारले. पण लगेच ही नाणी कुठून आली हा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला. माझ्या मेहनतीचे आहेत असं म्हणून आबाजीने सगळ्यांना शांत केले. ती सोन्याची नाणी आबाजीने एका कपाटात ठेवली. तो खुश होता. त्याच्या डोळ्यासमोर सोन्याच्या नाण्याचा ढीग दिसू लागला. नंतर अधेमध्ये तो अशी सोन्याची नाणी घेऊन येऊ लागला. त्याच्या कपाटात असंख्य सोन्याची नाणी जमली. त्याचा वापर तो जपून करत होता. एका दिवशी ती सर्व नाणी वितळवून त्याने घरातील स्त्रियांना दागिने केले. सर्व स्त्रियांचे गळे दागिन्यांनी भरलेले दिसू लागले. काही दिवसांनी पुरुषांच्या हातात जाडजूड सोन्याच्या अंगठ्या दिसू लागल्या. 3-4 दिवसाआड आबाजी मला बकरं आणायला पाठवायच्या. एकदा आत गेलेलं बकरं परत बाहेर येतच नव्हतं. ते बकरं त्या बंद खोली सोडलं की थोडी धुसफूस मग गुरगुरण्याचा आवाज यायचा. आबाजी मला तिथे जास्त वेळ थांबू देत नव्हता.
थोडं लक्ष देऊन ऐकलं की मांस चावण्याच्या आणि हाडं चघळण्याचा आवाज यायच्या. आत कोणीतरी होतं जे भुकेलं होतं. आबाजी याची भूक भागवत होता. आज जे कोणी होतं ते फक्त रक्तमांसावर जगत होतं. रोज रात्री आबाजी त्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायच्या. एका रात्री तो खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात असलेली सोन्याची नाणी खाली पडली. त्याने लगबगीने सगळी उचलली. मी तिथेच उभा होतो, पण त्याचे माझ्याकडे लक्षच नव्हते. मला हळूहळू सगळा प्रकार लक्षात येऊ लागला. आज जे कोणी होतं ते आबाजीला सोन्याची नाणी देत होतं आणि ते सामान्य अजिबात नव्हतं. आबाजीला याबद्दल विचारावं असं माझ्या मनात सारखं येत होतं, पण तो आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. माझ्याकडून थोडी जरी चूक झाली किंवा तो प्राणी आणायला उशीर झाला की अंगावर धावून यायच्या. खोलीत तो प्राणी सोडला की एखाद्या संकटातून सुटका झाल्यासारखा शांत व्हायच्या. कधीकधी मला एखादं भरीव सोन्याचं नाणं द्यायच्या. एवढ्या दिवसात त्याने एकदाही आंघोळ केली नव्हती. मडक्या कपड्यातच तो सगळीकडे फिरायचा. त्याचा अवतार बघून तो एवढ्या मोठ्या वाड्याचा मालक आहे हे सांगूनही कोणास पटले नसते. सोन्याची नाणी ठेवलेल्या कपाटावर त्याचे विशेष लक्ष असायचे. दिवसातून 2-3 वेळा तो कपाट उघडून आतली नाणी मोजायच्या. एका रात्री तो धावत पळत माझ्याकडे आला. रंगा, उद्या काहीही करून एक 20-25 वर्षाच्या मुलाला घेऊन ये. धापा टाकत तो म्हणाला, शेतात काम करायला मजूर कमी पडतात का? कारण पीक काढणीचा हंगाम जवळ आला होता. नाही, शेतात नाही. डोळे मोठे करत आबाजी म्हणाला. मला त्याचे बोलणं समजलं नाही. रंगा, समजून घे. नाही नाही, ते तुमचं तुम्ही बघा. म्या चाललो काम सोडून. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. रंगा, माझे एवढं काम कर, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, असं म्हणत तो मला कपाटाकडे घेऊन गेला. यातील पाहिजे तेवढी नाणी घे, पण माझे काम कर. ती चमकणारी नाणी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी ती नाणी घेण्यासाठी पुढे सरकलो. तोच त्याने कपाट लावून घेतले. अगोदर मुलाची सोय कर. मला त्या सोन्याच्या नाण्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. मी त्याचे काम करायला तयार झालो. गावात काही काम न करता फिरणारा एक मुलगा होता, जो अत्यंत व्यसनी होता. दारूसाठी तो काहीही करू शकत होता. त्याच मुलाला दारूचे आमिष दाखवून मी वाड्यात घेऊन आलो. रात्रीची वेळ. त्याला घेऊन मी वरच्या मजल्यावर निघालो होतो. आबाजी अगोदरच दरवाजासमोर उभा होता. त्याच्या हातात दारूची बाटली देत आबाजीने दरवाजाचे टाळे उघडले. आत जाऊन निवांत पीत बस. मी एकटाच. अंधाऱ्या खोलीकडे बघत तो म्हणाला, हो, तुझ्यासाठीच तर सगळी सोय केलीये. एका टेबलकडे इशारा करत मी म्हणालो. टेबलवर देशी विदेशी मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्या बाटल्या बघताच त्याचे डोळे चमकले. तो टेबलाकडे धावला. एका बाटलीचे बूच उघडून त्याने ती तोंडाला लावली. आबाजीने लगबगीने दरवाजा लावून घेतला. रंगा, तू लवकर खाली जा, आबाजीने हुकूम सोडला. तेवढ्यात आतून एक जीवघेणी किंकाळी ऐकू आली. यावेळी गुरगुरण्याचा आवाज जरा जास्तच ऐकू येत होता. मी धावतच खाली गेलो आणि एका कोपऱ्यात डोकं धरून बसलो. काही वेळाने आबाजी खाली आला. कपाटातील एक थैलीभर नाणी त्याने मला दिली. त्या रात्री आबाजी खोलीतून पहिलेपेक्षा जास्त नाणी घेऊन आला. असेच काही दिवस गेले. एका दुपारी आबाजी परत माझ्याकडे आला. त्याने यावेळेस तसेच एक काम मला सांगितले. बदल्यात तो मला भरपूर सोन्याची नाणी देणार होता. त्याने सांगितलेलं काम मी केलं. पुढे तो नेहमीच मला अशी कामे सांगू लागला. कधीकधी तो एकापेक्षा जास्त मुलं आणायला सांगायचा. वेगवेगळी आमिष दाखवत
कधी वाड्यात कामाला लावतो असे सांगून मी मुलांना घेऊन येत होतो. तो सांगेल ती काम मी करत गेलो. खोलीतून येणाऱ्या जीवघेण्या किंकाळ्याची आता मला सवय झाली होती. एकदा आबाजीने मुलांऐवजी एका तरुणबाईची मागणी केली. मी त्याच्यासाठी ते पण काम केले. खोलीत गेल्यावर त्या बाईने फोडलेली किंकाळी पुढे कित्येक दिवस माझ्या कानात घुमत होती. एक दिवस मी न राहून त्याला विचारले, आबाजी, तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम मी केलं, पण हा काय प्रकार आहे हे मला समजलं तर बरं होईल. आबाजी थोडा वेळ शांत बसला, मग खालच्या आवाजात बोलू लागला, या वाड्याला गतवैभव मिळवून देण्याच्या हेतूने मी हे सगळं करत आहे. आबाजी मला सगळं पहिलेपासून सांगू लागला. त्या खोलीत एक पिशाच्य होते, जे स्मशानात फिरणाऱ्या मांत्रिकाच्या आव्हाने या जगात आले होते. आबाजीच्या पायवाटेवरून तो त्याच्या माग काढत वाड्यात आला. तो वाड्यात आल्यावर त्याची पहिली चाहूल आबाजीला लागली. त्याला बघायला आबाजी वरच्या खोलीत गेला. त्या काळ्या पेटीवर मानवी आकाराची एक हिरवट आकृती दिसत होती. ये आबाजी, असा माझ्या समोर ये. खोलीत एक घोगरा आवाज घुमला. दोन्ही हात जोडत तो त्याला सामोरा गेला. मला घाबरू नको, मी तुझा सेवक आहे. फिदी फिदी हसत पिशाच्य म्हणाला, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करीन. त्या बदल्यात मी मागेन ते द्यावे लागेल. अर्थात माझ्या मागण्या तुला सहज पूर्ण करता येईल. रक्तमांसावर जगणारा मी, माझ्या मागण्यासुद्धा त्याच असणार, लक्षात ठेव. तुमच्या सर्व मागण्या मी पूर्ण करीन महाराज. पुन्हा एकदा विचार कर, तुला मागे फिरता येणार नाही. माझ्या मागण्या एकसारख्या नसतील. बोल आहे कबूल. मला सगळं मान्य आहे. मान हलवत तो म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. फिदी फिदी हसत ते पिशाच्य म्हणालं, जा, काही दिवस तू जे देशील ते मी भक्षण करेन. मी बाहेर जाण्यासाठी वळलो. तोच तो घोगरा आवाज पुन्हा आला. आबाजी, त्या मांत्रिकाला मी कायमचं संपवलंय बरं का. या जगात आल्यावर मला पहिला नरबडी लागतो, मग तो कोणाचा का असेना. मी चमकून मागे पाहिले तर पेटीवरची हिरवी आकृती गायब झाली होती. स्मशानात फिरणारा, नुसत्या नजरेने सामान्य माणसाचे काळी चिरणारा, हुताखेताशी संबंध असणारा, त्यांच्यात सहज वावरणारा, जेवण मिळालं तर ठीक, नाहीतर जळत्या चितेत हात घालून मडबाहेर ओढणारा, एवढा पोचलेला मांत्रिक त्याने सहज संपवला. त्याने मांत्रिकाची ही व्यवस्था केली तर आबाजीसारख्या सामान्य माणसाची काय कथा. याच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हा त्याचीही गय करणार नव्हता. याच्या मागण्या काय असतील याचा विचार करतच तो खाली आला. काही दिवस आबाजी देईल त्याच्यावरच तो आपली भूक भागवणार होता. आबाजीने पहिल्यांदा त्याच्यासाठी जिवंत बकरा आत सोडला. त्याच रात्री काळ्या पेटीवर चमकणारी सोन्याची नाणी होती. एका बकऱ्याच्या बदल्यात एवढी सोन्याची नाणी. आबाजीला आनंदाने वेडच लागायचे बाकी राहिले. आबाजीने पिशाच्याला बकऱ्याच्या रतीबत लावला. तो खुश होता, कारण तो प्राणी सहज मिळणारा होता. तो रोज जरी विकत घेतला तरी त्याला कोणी विचारणार नव्हतं. पण आबाजी विसरला की हे सगळं थोडे दिवस होतं. त्यानंतर पिशाच्याची मागणी वेगळी असणार होती. आबाजी घरातल्या सदस्यांना दागिने करण्यात व्यस्त होता. एका रात्री खोलीत सोन्याची नाणी आणायला गेलेल्या आबाजीला पेटीवर पुन्हा ती हिरवी आकृती दिसली. या आकृतीने त्याला दुसऱ्यांदा दर्शन दिले होते. आबाजी दबकत आत गेला. ये आबाजी, तुझीच वाट बघत होतो. होतंय ना तुझ्या मनासारखं. घरातले सगळे दागदागिन्यांनी मढवून झाले. सगळी तुमचीच कृपा आहे. हात जोडत आबाजी म्हणाला, ते जाऊ दे. एवढे दिवस तू दिलं ते मी आनंदाने भक्षण केलं. आता मला वेगळंच काहीतरी पाहिजे.
तुम्ही फक्त हुकूम करा. कोंबडी, बोकड, मच्छी जे मागताल ते दुसऱ्या क्षणी तुमच्या समोर हजर राहील. उद्या 21-25 वर्षाचा पोरगा घेऊन ये. तो गंभीरपणे आबाजीला हुकूम सोडत म्हणाला. तो असं काही मागेल याची आबाजीने कल्पनाच केली नव्हती. त्याला नकार देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. आबाजीच्या नजरेसमोर मांत्रिकाचा चेहरा येत होता. तो मागेल ते देण्याचे आबाजीने अगोदरच कबूल केले होते. कसला विचार करतोस आबाजी? उद्या रात्री काम झालं नाही तर लक्षात ठेव, तुझा मुलगा सुद्धा त्याच वयाचा आहे. फिदी फिदी हसत ती हिरवी आकृती पेटीत गायब झाली. आबाजी काही वेळ तसाच उभा राहिला. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याच्या नजरेसमोर आपल्या मुलाचा चेहरा येत होता. तो धावत पळत माझ्याकडे आला. त्याने मला 21-25 वर्षाचा मुलगा घेऊन येण्यास सांगितले. वरच्या मजल्यावरील त्या बंद खोलीत काय चालतं ते एव्हाना मला समजलं होतं. उद्या तो खोलीत बकऱ्याऐवजी त्या मुलाला सोडणार होता. आज जे कोणी होतं ते आता त्या मुलाच्या रक्तमांसाने आपली भूक भागवणार होतं. या आबाजीमुळं मी नुसत्या लफड्यात अडकलो असतो. मी ते काम करायला नकार दिला, पण आबाजीने मला सोन्याच्या नाण्याचं आमिष दाखवलं. त्या सोन्यासाठी मी आबाजीने सांगितलेलं काम केलं. त्या रात्री आबाजी खोलीत गेला तेव्हा पेटीवर नेहमीपेक्षा जास्त नाणी होती. त्यानंतर त्याचे पुढचे काही दिवस आबाजी त्या खोलीत गेलाच नाही. त्याला आता पिशाच्याची भीती वाटू लागली. त्या मुलाच्या किंकाळीने माझ्याप्रमाणे तो देखील अस्वस्थ झाला होता. पैशाच्या लालसेने मी देखील नकळत त्याच्या पापात भागीदार झालो होतो. त्या दुपारी ऊन जरा जास्तच होतं. वाड्यातील लोक आपापल्या खोलीत आराम करत होती. आबाजी आपल्या खोलीत झोपला होता. आबाजीच्या भावाचा लहान मुलगा त्याला उठवायला गेला. आबा आबा, आता एक म्हातारे बाबा आले होते. त्यांनी लगेच तुम्हाला वरच्या खोलीत बोलवलंय. त्याचे बोलणे ऐकून आबाजी चपापला. कसा दिसत होता तो म्हातारा? त्याला जवळ घेत आबाजी म्हणाला. त्याने अंगाभोवती काळी चादर गुंडाळली होती. चेहरा झाकला होता. बाकी हातपाय कोळशासारखे काळे होते. असं म्हणत तो पळत बाहेर गेला. कपडे झटकत आबाजी वर गेला. खोलीत अंधार होता, कारण त्याला अंधारच आवडायचा. पेटीवर ती हिरवी आकृती तरंगत होती. आता खाली तुम्हीच आला होता का? हो, मला वाटलं तू आम्हाला विसरलास. तुम्हाला कसं विसरेन मी? पण तुम्हाला असं कुठं पण जाता येतं? यावर ते पिशाच्च तुच्छपणे हसले. तुला माझ्या शक्तीची काय कल्पना? उद्या काही करून 2 माणसं घेऊन ये. आबाजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पिशाच्च म्हणालं. खरं तर मी त्या लहान मुलाची मागणी करणार होतो, पण तो तुझ्या घरातलाच, म्हणजे आपलाच नाही का? फिदी फिदी हसत पिशाच्च म्हणालं. आबाजी घाबरला. याला विरोध केला तर तो आपल्या घरातील लोकांना संपवायला कमी जास्त करणार नाही, हे त्याला समजून चुकलं. उशीर करू नको आबाजी, लवकर कामाला लाग, असं म्हणत ती हिरवी आकृती गायब झाली. आबाजीने पुन्हा ते काम माझ्यावर सोपवलं. बदल्यात पहिलेपेक्षा जास्त सोन्याची नाणी मिळणार होती. मी शेतातच काम करणाऱ्या 2 जणांना घेऊन आलो, पण यावेळेस त्याने त्या माणसांना पूर्ण खाल्ले नव्हते. त्यांचे हृदय आणि डोळे गायब होते. शरीरातील सर्व रक्त शोषून घेतले होते. त्याच्या बाकी शरीरावर नखाने ओरबडल्याच्या खुणा होत्या. त्या दोघांची अशी अवस्था करणारा दैत्य किती भयानक असेल याची मी मनातच कल्पना करू लागलो. त्या प्रेताची विल्हेवाट लावताना माझ्या नाकी नव आले. त्यानंतर पिशाच्च अधेमध्ये आबाजीला अशी कामे सांगायच्या. कधी तो माणसं पूर्ण खायच्या, तर कधी फक्त हृदय आणि डोळे.
आबाजीला पैसा मिळत होता, पण त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवत चाललं होतं. एका सकाळी नेहमीप्रमाणे वाडा जागा झाला. घरातील स्त्रियांचं झाडणं सारवणं चालू होतं. प्रत्येक हात कामात गुंतले होते. आबाजीच्या भावाची बायको वंदना वाडा झाडत एका अंधाऱ्या खोलीत गेली. ही खोली नेहमी अंधारातच असायची. तिने खिडक्या उघडल्यावर आत थोडासा प्रकाश आला. वंदना झाडू मारण्यात मग्न होती. अंधाऱ्या खोलीतील प्रत्येक कोपऱ्यातून झाडू फिरवत ती दरवाजाजवळ आली. आपल्याला कोणीतरी बघतंय याची तिला जाणीव नव्हती. तिच्या कानाजवळून थंडगार हवेची झुळूक गेली. साफ केलेल्या खोलीत परत कचरा पसरला. खोलीत जो थोडाफार प्रकाश होता तोही गायब झाला. तिच्या पाठीवर एक थंडगार सुरकुतलेला हात पडला. ती मोठ्याने दचकली. हातातील झाडू खाली पडला. ती वेड्यासारखी चारही बाजूला नजर फिरवत होती, पण तिथे कोणीच नव्हते. कोणी असते तरी तिला दिसले नसते, कारण खोली अंधारात बुडाली होती. कमरेला पदर खोचत ती बाहेर जायला निघाली. खाली पडलेला झाडू उचलत ती दरवाजाजवळ गेली. तिच्या बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता, कारण त्याने तिचा मार्ग अडवला होता. दरवाजातच तो उभा होता, अंगाभोवती काळी चादर लपेटलेला, चेहऱ्याच्या जागी नुसता अंधार असणारा, चमकणाऱ्या डोळ्यातून हिरवा प्रकाश फेकणारा नरभक्षी पिशाच्च. ते हिरवे डोळे पाहताच वंदनाने मोठ्याने किंकाळी फोडली. ती वाड्याबाहेरच्या लोकांना सुद्धा ऐकू आली. सगळे धावत त्या खोलीत गेले. खोलीत ती बेशुद्ध पडली होती. हातातील बांगड्या फुटल्या होत्या. लगेच तिला उचलून एका खोलीत नेण्यात आले. एकीने तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तिला शुद्धीवर आणले. आई ग, कमरेवर हात ठेवत वंदना उठण्याचा प्रयत्न करू लागली. काय झालं? खोलीत येत आबाजी म्हणाला. वंदना घाबरलेली होती. एवढ्या लोकात तिला सुरक्षित वाटत होतं. खोलीत आलेला वेगळा अनुभव, पाठीवर पडलेला थंडगार हात आणि बाहेर येताना आपण काय पाहिलं हे तिने आबाजीला सांगितलं. तिच्या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. पुरुष मंडळीच्या तर अजिबात नाही. ते या वाड्यात लहानाचे मोठे झाले होते. लहानपणी लपाछपीचा खेळ खेळताना ते अशा अंधाऱ्या खोलीत लपून बसत होते. त्यांना कधीच असला अनुभव आला नाही. घरातील जुन्या स्त्रिया सुद्धा अंधाऱ्या खोलीत एकट्या जात होत्या, पण असा अनुभव त्यांना कधी आला नव्हता. आबाजी मात्र पळतच वरच्या खोलीत गेला. ते पिशाच्च आबाजीच्या घरातील लोकांमागे लागले होते. खोलीत ती हिरवी आकृती त्यांची वाट बघत होती. ये आबाजी, आली का शुद्धीवर वंदना? हो, पण तुम्ही असं का केलं? का तिला घाबरवलं? मी फक्त तिला घाबरवायला आलो होतो. उद्या तिच्यासारखीच एक बाई घेऊन ये. खरं तर मी वंदनाचीच मागणी करणार होतो, पण ती तुझ्या घरातली, म्हणजे आपलीच नाही का? फिदी हसत पिशाच्च म्हणालं. आबाजी डोकं हातात धरून खाली बसला. त्याचं डोकं फुटायची वेळ आली होती. पैशासाठी त्याने कित्येक पाप केली होती. ती अजून करावी लागणार होती. त्याची आता यातून सुटका नव्हती. आबाजी, उद्या रात्रीपर्यंत आणलीस तर ठीक, नाहीतर वंदना आहेच, असं म्हणत ती हिरवी आकृती पेटीत गायब झाली. तुम्ही जे मागताय ते मी देतोय, तरी माझ्या घरातील लोकांना का त्रास देताय? आबाजी, मी मुळात एक पापी पिशाच्च आहे. त्यात तू पाठवलेली माणसं काय कमी पापी होती? त्यांच्यात चांगले गुणच नव्हते. मी त्यांच्यासोबत त्यांचे वाईट गुणसुद्धा ग्रहण केले. असे म्हणत ती हिरवी आकृती हळूहळू हवेत विरून गेली. त्या जागी एक मानवी आकार तयार झाला. अंगाभोवती काळी चादर लपेटलेली एक कृशाकृती तिथे उभी होती. हातापायांच्या काड्या झालेली ती आकृती आबाजीकडे येऊ लागली. एक खांदा उचलून
आणि एका पायाने लंगडत ती आकृती पुढे सरकू लागली. आबाजी 2 पावले मागे सरकला. ती आबाजी समोर येईपर्यंत त्याच्या जीवच जायच्या बाकी होता. देतो देतो, तुम्ही मागताल ते देतो, माझ्यासमोर येऊ नका. दोन्ही हाताने डोके गच्च धरत आबाजी म्हणाला. आबाजी माझा चेहरा नाही बघणार. त्याचा अवतार बघून आबाजीचं निम्म अवसान गळालं होतं. नको नको, आबाजी किंचाळला. तशी ती आकृती जागेवर थांबली. जा आबाजी, कामाला लाग, फिदी फिदी हसत पिशाच्च म्हणालं. पण यावेळी ते हसणं थोडं वेगळं होतं. ते पिशाच्च आबाजीप्रमाणे हसत होतं. त्याचा आवाजसुद्धा आबाजीशी मिळता जुळता होता. ते आबाजीची नक्कल करत होतं किंवा त्याच्यासारखं बनत चाललं होतं. त्या पिशाच्यानं आबाजीचं रूप धारण केलं होतं. काही वर्षांनी उतारवयात आबाजी त्या पिशाच्यासारखा पण थोडा कमी भयानक दिसला असता. ते आबाजीचं वृद्धावस्थेतील रूप होतं. जागोजागी घडी पडल्यासारखा सुरकुतलेला चेहरा, त्याच्यावरची लोंबणारी त्वचा, दाट पांढऱ्या भुवया, गहिरे हिरवे डोळे, जणू तो म्हातारपणीचा आबाजीच. चालताना ते उजवा खांदा उचलून चालणं, एका पायाने लंगडणं अगदी आबाजीसारखंच होतं. अर्थात तो आबाजीप्रमाणे इतर कोणाचेही रूप धारण करू शकत होता. त्याच्या मूळ रूपाचे दर्शन फक्त त्या मांत्रिकालाच झालं असेल. पण आबाजीने त्याचा चेहरा बघितला नाही. धाडकन दरवाजा उघडून तो बाहेर आला. यावेळी त्याने दरवाजाला कुलूप लावलं नाही. ते लावून सुद्धा काही उपयोग नव्हता. तो सरळ माझ्याकडे आला. आबाजी दिसताच मी ओळखलं. याचं माझ्याकडे काय काम असणार. मला आता सोन्याची हाव सुटली होती. आबाजीने दिलेली भरीव सोन्याची नाणी खूप किमती होती. त्यामुळे माझी परिस्थिती आता बऱ्यापैकी सुधारली होती. त्यासाठी माझी काही करायची तयारी होती. पण यावेळी आबाजीने एका बाईची मागणी केली. तसा मी विचारात पडलो. यासाठी मला गावाच्या बाहेर जावं लागणार होतं. सोबत थोडे पैसे घ्यावे लागणार होते. मी आबाजीला माझी योजना सांगितली. आबाजीने माझ्या हातात पैशाचे बंडल कोंबलं. त्याच रात्री मी तालुक्याच्या गावी निघालो. मी मुद्दाम उशिरा निघालो, कारण मला ओळखणारे तिथे भरपूर होते. तालुक्याचे गाव जवळ असल्याने तिथं पोहोचायला जास्त वेळ लागला नाही. रात्र बरीच झाली होती. सगळे रस्ते सामसूम होते. मी चेहरा झाकून त्या जागेकडे जायला निघालो. त्या जागी रात्रीचीच गर्दी असते. त्या जुनाट वस्तीत आजही गर्दी होती. एक अंधार बोर्ड पार केलं की त्या वस्तीत जाता येत होतं. तिथे सगळ्या घरावर रंगबेरंगी लाइटिंग होती. तरुण मुली गिरायकाची वाट बघत बाहेर उभ्या होत्या. सामान्य माणसापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळी लोक होती. दिवसा सभ्यपणाचा बुरखा पांघरलेली लोक आठवड्यातून एकदा तरी इकडे फेरफटका मारायची. मी या जागी पहिल्यांदाच आलो होतो. एका कोपऱ्यात उभा राहून नुसताच इकडे तिकडे बघत होतो. मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. एक तरुणी स्वतःहून माझ्याकडे आली. इथं लोक काय येतात ते तिला माहिती होतं. पहिल्यांदा ती शिवापूरला यायला तयार झाली नाही. पण माझ्या हातातलं नोटाचं बंडल दाखवताच ती यायला तयार झाली. तिच्या हातात त्यातील काही नोटा दिल्या. शिवापूरला आल्यावर यापेक्षा जास्त पैसे देण्याचे वचन दिले. याबाबत कोणालाही काही कळता कामा नये, हे मात्र आठवणीने सांगितलं. तेवढेच पैसे एका ओळखीच्या रिक्षावाल्याला दिले. तो तिला गुपचूप वाड्यावर सोडणार होता. आबाजीचं काम आहे म्हटल्यावर तो लगेच तयार झाला. काम झाल्यावर मी परत शिवापूरला आलो. घरातील मंडळी माझीच वाट बघत होती. माझ्या घरची परिस्थिती आता सुधारली होती. एवढा पैसा अचानक घरी आल्याने माझ्या बायकोला थोडा संशय येत होता.
ती मला सारखी विचारायची, कोणत्या चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा तर तुम्ही घरात आणत नाही ना. आता मी कोणत्या मार्गाने पैसा मिळवतोय हे तिला कसं सांगू. सांगितलं असतं तर त्या मूर्ख बाईने त्याला हातसुद्धा लावला नसता. कष्ट करून पैसे मिळवणं किती कठीण आहे, त्यापेक्षा हा मार्ग किती सोपा आहे. पण त्या रात्री मला झोप काही लागलीच नाही. दुसरा दिवस थोडा धावपळीतच गेला. जशी रात्र होऊ लागली तसा मी अस्वस्थ झालो. आबाजी दिवसभर त्याच्या खोलीत येरझाऱ्या घालीत होता. दिवस मावळायची वेळ. दूर घाटावर एक रिक्षा नागमोडीवरनं घेत गावाकडे येत होती. काही वेळातच ती वाड्याच्या मागे आली. मी पटकन तिच्याजवळ गेलो. ती रिक्षात बसली होती. अतिशय भडक मेकअप केला आणि त्यावर कहर म्हणून अंगावरचे तंग कपडे. रिक्षावाला जायची घाई करत होता. शिवापूरला त्याचे खूप नातलग होते. त्याला मी थोडे जास्त पैसे दिले. हात जोडून याबद्दल कुठे वाच्यता न करण्यास सांगितले. त्यानेही शांत राहण्याचे कबूल केले. वाड्यातील लोकांचा अंदाज घेत मी तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेलो. ती कोणाच्या नजरेस पडली असती तर आमचे सगळे बिंग फुटले असते. वर आबाजी माझी वाट बघत होता. आज साहेब तुझी वाट बघत आहेत. दरवाजा उघडत आबाजी म्हणाला. ती जराही न घाबरता त्या अंधाऱ्या खोलीत गेली. आतल्या काळोखात गायब झाली. एका पलंगावर तो अंगाभोवती चादर लपेटलेला बसला होता. चादरीत लपवलेल्या हाताची नखं किती लांब आणि टोकदार असतील हे त्यालाच माहीत. ती सरळ त्याच्या शेजारी जाऊन बसली. आबाजीने बाहेरून दरवाजा बंद केला. मी खाली जायला धावलो, पण मला थोडा उशीर झाला. तिची किंकाळी माझ्या कानावर पडली. वरच्या खोलीतलं काम झाल्यावर मी काही वेळ सुन्नपणे बसायचो. काही वेळाने आबाजी खाली आला. यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. दुःखी चेहऱ्याने तो आपल्या खोलीत गेला. पण ते दुःख त्या मुलीबद्दल किंवा पिशाच्याला बळी दिलेल्या लोकांसाठी मुळीच नव्हते. त्याची पैशाची हाव अजून सुटली नव्हती. असे कितीही बळी देण्याची त्याची तयारी होती. पण ते पिशाच्च आबाजीच्या घरातील लोकांना त्रास देत होतं. यासाठी तो दुःखी होता. पुढचे 2 दिवस जरा शांतच गेले. मी आणि आबाजी सोडलो तर सगळे आपापल्या कामात गुंतले होते. पिशाच्याची पुढची मागणी काय असेल या एका विचारात आबाजी सतत असायच्या. एका दुपारी आबाजीच्या लहान पुतण्या वरच्या मजल्यावर गेला. तो जरा उचापाती आणि चंचल होता. आबाजी वरच्या खोलीत काय करतो याची त्याला जरा जास्तच उत्सुकता होती. त्यावेळी आबाजी घरी नव्हता. मी सुद्धा तिथे नव्हतो. तो मुलगा कडी उघडून आत गेला. आतल्या दिव्याच्या मनावा असा उजेड पडत नव्हता. सगळे कोपरे अंधारात होते. त्याचे लक्ष त्या काळ्या पेटीकडे गेले. त्यावर एक सोनेरी रंगाचे फिरणारं चक्र आणि चक्राभोवती गूढ भाषेतील अक्षर होती. तो कोपऱ्यात ठेवलेल्या पेटीकडे गेला. त्याने पेटीवर हात फिरवला. ती एकदम बर्फासारखी थंडगार होती. तो मुलगा ते चक्र फिरवत राहिला. त्याच्या दृष्टीने ते फक्त एक खेळणं होतं. यात त्याचा बराच वेळ गेला. शेवटी तो कंटाळला. बाहेर जायला मागे वळला. तेवढ्यात खाटकन पेटीचे झाकण उघडले. पेटी उघडणारी अक्षरं नकळत जोडली गेली. तो मुलगा जागेवर थांबला. त्याची पावलं पुन्हा पेटीकडे वळली. त्याने आत डोकावले तर तिथे फक्त अंधार होता. त्या अंधाराला कुबट वासाची सोबत होती. पेटीच्या तळाशी थोडी हालचाल जाणवत होती. आत काहीतरी होतं जे एकसारखं वळवळत होतं. त्या मुलाने सरळ पेटीत हात घातला. हाताला काहीतरी मऊ आणि गुबगुबीत लागलं. पण तो स्पर्श खूप ओंगळवाना होता.
आज जे होतं ते खूप किळसवाणं असणार होतं, यात वाद नव्हता. आज जे होतं ते एकसारखं काहीतरी कुरतडत होतं. त्या मुलाचा स्पर्श होताच त्याने त्याचा हात कुरतडण्यास सुरुवात केली. वेदनेची जाणीव होताच त्याने किंचाळत आपला हात बाहेर काढला. एखादी अळी जसे पान कुरतडते तसा त्याचा हात कुरतडला होता. पेटीचे झाकण लावत तो मुलगा बाहेर पळाला. रात्रीपर्यंत त्याचा हात चांगला सुजला होता. घरातील लोकांनी त्याच्या जखमेला औषध लावलं. ही जखम कशी झाली हे तो कोणाला सांगत नव्हता. आबाजीला तो जरा घाबरून असायचा. तो वरच्या खोलीत गेला होता हे आबाजीला समजले असते तर त्याने चांगलाच गोंधळ घातला असता. पण आबाजीच्या कानावर ही बातमी पोहोचली. आबाजी त्याला भेटायला गेला. त्या मुलाचा इवलासा हात बरा सुजला होता. त्याची चौकशी करून आबाजी जेवायला गेला. रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावर वाड्याच्या मुख्य दरवाजावर थाप पडली. आबाजीच्या भावाने दरवाजा उघडला. बाहेर अंगाभोवती चादर लपेटलेला तो उभा होता. आबाजीला सांग, मी त्याची आठवण काढली. 3-4 दिवस झाले भेटला नाही. एवढंच बोलून तो जायला निघाला. आबाजीच्या भावाने त्याला नाव गाव विचारले, पण तो तिथे थांबलाच नाही. विचित्रच माणूस आहे असं म्हणत तो आबाजीकडे गेला. आबाजी झोपायची तयारी करत होता. आबा, आता बाहेर एक म्हातारा आला होता. तुझी लय आठवण काढत होता. कोण होता तो? क्षणात आबाजीची झोप उडाली. तो ना, कुणी नाही, तुझ्या. विषय टाळत आबाजी म्हणाला, पिशाच्याची पुढची मागणी काय असेल याचा विचार करत तो खोलीबाहेर पडला. अगदी पळतच वरच्या मजल्यावर गेला. अंगाभोवती चादर लपेटलेला तो म्हातारा आबाजीची वाट बघत होता. ये आबाजी, आज तुझ्या घरातला एक लहान सदस्य आलता मला भेटायला. कोण? आबाजीने घाबरत विचारलं. तुमच्या लहान बंधूचे चिरंजीव, जे आजवर कोणालाही जमले नाही ते त्याने करून दाखवले. त्याने पेटी उघडून चक्क मला हात लावला. त्याच्या हातावर आम्ही आमच्या कृपाप्रसाद उमटवलाय. तो तू बघितला असेलच. आबाजीच्या नजरेसमोर त्या मुलाचा कुरतडलेला हात आला. काय असेल पेटीत? मांत्रिकाने सांगितले होते. चुकून सुद्धा पेटी उघडू नको. त्याने आवाहन केलेलं पिशाच्च या पेटीतच तर नसेल. तो पेटीत आहे तर समोर उभा आहे तो कोण आहे? हे त्याचं फसवं रूप तर नसेल, किंवा आपल्या सोयीसाठी तो रूप बदलत असेल. याचं मूळ रूप कसं असेल? जास्त विचार करू नको आबाजी. तुझ्या डोक्याबाहेरचे आहे ते. आपल्या विचारात दंग असलेला आबाजी त्याच्या आवाजाने भानावर आला. पिशाच्याने आबाजीच्या मनात काय चाललंय ते ओळखलं. आबाजी, पेटी उघडून त्याने मला डिवचलंय. मला तो मुलगा पाहिजे. नाही नाही, तो माझ्या घरातला आहे. तो सोडून दुसरं काही पण मागा. तुझ्या घरातला असला म्हणून काय झालं? तुला विचार करायला आजची रात्र देतोय आबाजी. पण तो लहान आहे, याचा तरी विचार करा. माझं पोट म्हणजे अंधारी गुहा आहे आबाजी. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही मी. उद्या रात्री तोच मुलगा मला इथं पाहिजे. आबाजीच्या अंगावर खेकसत तो म्हणाला. आबाजी परत जायला माघारी फिरला. बाजूच्या भिंतीवर पिशाच्याची सावली पडली होती. त्या सावलीत असंख्य पायांची, ओबडधोबड अंगाची, डोक्यावर मोठे मोठे केस असलेली एक राक्षसी अळी दिसत होती. आबाजीने मान दुसरीकडे फिरवली. पिशाच्याचं मूळ रूप कसं असेल याची कल्पना आबाजीला आली. त्या लहान मुलाचा हात एखादी अळी पान कुरतडते तसा कुरतडला होता. त्या पिशाच्याची सावली एखाद्या राक्षसी अळीसारखी दिसत होती. त्या अळीची सावली बघूनच एवढी भीती वाटते.
ती प्रत्यक्षात समोर आली तर आपले काय होईल? आबाजीला काय करावे काही सुचेना. तो मुलगा त्याच्या घरातला होता. घरातल्या लोकांच्या सुखासाठी तर तो हे सगळं करत होता. घरात लोकच नाही राहिली तर तो मिळवत असलेल्या पैशाचा तरी काय उपयोग? मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा या कथेच्या पुढील भागात.